100 डेज मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की मोहिते शेलार व निमाणेला केसचा कसा शोध लावायचा समजवतात। आता या भागामध्ये अजय पोलीस स्टेशनला येतो। निमाणे व शेलार त्यांना कळवतात की मोहिते सरांनी केबिन मध्ये बोलवलं होतं। पोलीस स्टेशन मध्ये राणीचा अजयला फोन येतो, पण अजय फोन निमाणेंना देतो। इथे शरद राणीला वाघमारेंना कमी पैशात काम करण्यासाठी मनवायला सांगतो। अजयचे सर त्यावर चिडतात, तेव्हा राणीचा फोन येतो। ती त्यांना अजयला फोन द्यायला सांगते। राणी त्याला कळवते, मला धनंजय दिसतोय व धनंजयचे मेसेजेस आणि फोन येत आहेत। राणी जे म्हणाली ते अजय आपल्या सरांना सांगतो व बाहेर येऊन आपल्या सहकाऱ्यांनाही कळवतो। अजय शेलारला धनंजयचा सिम कार्ड सर्वेलन्सवर टाकायला सांगतो। आपल्या आईचे रिपोर्ट्स आणायला जात असताना अजयला नेहाच्या आईचा फोन येतो। ती त्याला विचारते, तुमच्यात काही झालंय का? तेव्हा अजय तिला कळवतो, नेहाचा गैरसमज झाला आहे। तिची आई त्याला आपल्या घरी बोलवून घेते। नेहा पाठी उभी ऐकत असते, तेव्हा दोघांमध्ये वाद होतात। अजय आपल्या आईचे रिपोर्ट्स आणायला डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर त्याला कळवतात की त्याच्या आईच्या रक्तात ब्लड क्लॉट्स आहे व लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनचा खर्च 4 लाख रुपये येणार असं सांगतात। आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा मराठी कट्टा। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।